यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले या शहरातील प्रसिद्ध डॉक्टर रणजितजी काळे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी या शिवजन्मोत्सव समितीचे प्रसिद्ध प्रमुख माननीय संदीपजी पिल्लेवाड यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रणजितजी काळे सरांचा सत्कार करावा. संदीपजी पिल्लेवाड. मुक्काम पोस्ट कविता निमंत्रिताचे कवी संमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय प्रभाकररावजी साळेगावकर सुप्रसिद्ध कवी माजलगाव यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे गेल्या एक दिवसापासून या मुखेड शहरामध्ये अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. काल या ठिकाणी आपल्या समितीमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध असे व्याख्याते आदरणीय गणेशजी शिंदे सर यांचं अतिशय सुंदर व्याख्यान झालं. तसेच आज या ठिकाणी कवी संमेलन, तसेच उद्या आपल्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व परवा दिवशी भव्य अशी मिरवणूक. गेल्या अनेक वर्षापासून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मध्यंतरी 2-3 वर्षांचा काळ पाहता अतिशय शिवजन्मोत्सव हा 2-3 दिवसाचा झाला किंवा 1 किंवा 2 दिवसाचा झाला. पण मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो की यावर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष माझे मित्र नागनाथजी लोखंडे व आमचे मार्गदर्शक सदाशिवजी पाटील या सर्वांच्या माध्यमातून परत एकदा शिवजन्मोत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात व्हावा. या शहरातील वाचक असतील, श्रोते असतील, या सर्वांना सर्व प्रकारचं शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल किंवा समाज माध्यमातून असेल हे ऐकायला मिळावं. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की 2018ला मी या शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही 18 ते 20 या कालखंडामध्ये 6 ते 7 दिवसाचे कार्यक्रम चालायचे. पण मध्यंतरी 2-3 वर्ष हा कालखंड कुठेतरी बंद पडला होता. परत एकदा नागनाथजी आणि यांच्या सदाशिव पाटलाच्या माध्यमातून हा कार्यक्रम यावर्षी अतिशय भरगच्च असा होतोय. मला अतिशय आनंद झाला. एक परत सांगायला हरकत नाही की नागनाथजींना आम्ही जुने मित्र आहोत म्हणून काय की याही वेळेस कार्यक्रम चांगला होता आणि याही वेळेस कार्यक्रम चांगला. कवी म्हटलं की अतिशय गोड, नाजूक, खट्याळ, प्रेम या सर्व भावना लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये जागवण्याचा प्रयत्न करतो. मला 2018 सालीची केशव खटिक साहेबांची कविता आठवते, पिंपळाचं पान. अतिशय सुंदर त्यांनी कविता म्हणली. त्यानंतर मला या मागच्या काळामध्ये कविता ऐकण्याचा प्रसंग लाभला नाही. मला एवढंच सांगायचंय की जुन्या काळामध्ये आपण बालपणापासून पाहतो की जे कवितेपासून प्रेम होतं हे कविता आजकाल कुठेतरी बंद होत चालल्यात. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला छोट्या छोट्या कविता होते. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. त्यानंतर आम्हाला आठवते की दंडवत नावाची एक कविता होती. धरतीले काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव. हे कुठेतरी आज आपल्यामध्ये जाणवत नाही. त्यानंतर बरेच आपल्या अशा कविता होत्या जे आपल्याला आठवतात की नाही मला माहित नाही. गोरी गोरी पान फुलासारखी छान, सुंदर भावना होत्या. या भावना आजकाल कुठेतरी लपल्या चालल्या. आणि आमचं जे जनरेशन होतं मी हे 90च्या जवळपासचं जनरेशन होतं. खरं कविता आणि कवितेतलं प्रेम आणि व्यक्तीवर असणारं प्रेम कोण जर बघितलं असेल तर आमच्या जनरेशनने बघितलं. हे आताच्या जनरेशनला कदाचित लक्षात येणार नाही.
म्हणून ह्या आज ठिकाणी जे श्रोते वर्ग अतिशय छोटे छोटे बाल कलाकार आहेत, बालवर्ग या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला या स्टेजवरती मोठे मोठे व्यक्ती, मोठे मोठे कवी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या कवितेतून अतिशय सुंदर असं जग दाखवण्याचा प्रयत्न करतीलच. की एखाद्या आंधळ्याला जर काही पाहता नाही आलं असेल तर कवीच्या माध्यमातून जर त्यांनी एक कविता ऐकली तर त्याला आंधळ्याला सुद्धा जग अतिशय सुंदर दाखवतं. आणि हे काम कोण करत असेल तर ते कवी करतील, मला हरकत नाही. त्यामुळं मला आज या ठिकाणी एक छोटीशी कविता आठवते की आम्ही शाळेत होतो की आम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता होती, कणा म्हणून. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदळलेले केसावरती पाणी. अतिशय सुंदर. ज्या ज्या वेळेस आपण या ठिकाणी आपल्याला एखाद्या शिक्षकांचा आधार लागतो आणि आपल्याला पाठीवरती थाप दिल्यानंतर आपण किती पुढे जाऊ शकतो हे कवी कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं. कदाचित आज कुसुमाग्रज हे सर्व कवी आपल्यातून लांब चाललेत, पण ह्या कवितांना परत जीवन ठेवण्याचं काम सदाशिव पाटलांनी, आमचे मित्र नागनाथजी यांच्या सर्व टीमने, आणि मी त्या टीम मध्ये आहे, या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांमध्ये आज या ठिकाणी मी या उपस्थित असलेल्या विविध भागातून आलेल्या सर्व कवयित्रींचं व कवींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. व आपल्या माध्यमातून असंच आम्हाला कवितेबद्दल प्रेम दिवसेंदिवस वाढो एवढं बोलून थांबतो. जय हिंद.